नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असतं. गुरुपौर्णिमा ही इतर पौर्णिमांपेक्षा अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. गुरुपौर्णिमा ही तिथी गुरुला समर्पित आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते. महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसारच देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना विशेष महत्त्व आहे. गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात. जगात गुरूंची मोठी भूमिका आहे. गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहे. यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील अंधार हा गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होतो. गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरूंची यथायोग्य जी आहे तर ती पूजा करायची आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून गुरूंचे स्मरण करायचे आहे. यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरूंची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो स्थापन करायचा आहे. गुरूंना फुलं, अक्षता, चंदन आणि हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करून गुरूंना प्रिय असणारे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, प्रिय असणारे नैवेद्य अर्पण करायचे आहे आणि असेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळं या दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. स्वामींचा वास असणाऱ्या उंबराच्या झाडाला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय का करायचा आहे? जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर घेण्याबद्दल असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा एखादं कर्ज हे तुम्ही घेतलेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून दरिद्री, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते. कारण या उंबराच्या झाडाचा संबंध जो आहे तर तो थेट शुक्रग्रहाशी आहे आणि कुंडलीतला शुक्रग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या वृक्षाला औदुंबराचं वृक्ष असंही म्हटलं जातं. हा उपाय केल्याने पैशासंबंधी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. वास्तविक शुक्रग्रह हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. ज्यांच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असतो त्याला धन, ऐश्वर्य याची कधीही कमतरता नसते. पण ज्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा अतिशय कमकुवत असतो तिथे दरिद्रता, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. आणि म्हणूनच जर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. श्रीमंत होण्यासोबतच तुमच्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील. तर पहा, तुम्हाला काय करायचे आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलश हा तांब्याचाच हवा. हा कलश तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे. त्याचबरोबर
त्याचबरोबर तुम्हाला लाल वाळवलेल्या मिरचीच्या बिया त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे तीळ सुद्धा त्यात टाकायचे आहे। यानंतर एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध असतं ना, ते गरम न केलेलं कच्चं दूध ते तुम्हाला त्यात घालायचं आहे। त्याचसोबत तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। या तांदूळांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि ते लाल पिवळे करून तुम्हाला अक्षता तयार करायच्या आहेत। यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल। त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराच्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जे पाणी घेऊन आपण गेलो होतो तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। यानंतर या वृक्षाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ज्या अक्षता तुम्ही सोबत घेऊन गेल्या होत्या त्या सुद्धा तुम्हाला त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत। तर पहा, तुमच्या मनातील इच्छा जी तुम्हाला हे अर्पण करत असताना व्यक्त करायची आहे। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा करत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। हा जप केल्याने घरात सुख शांती जी आहे तर ती कायम टिकून राहते। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि या वृक्षाखाली बसूनच तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। कमीत कमी तुम्ही 108 वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे। या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होईल आणि तुमच्याकडे पैसा संपत्ती जी आहे तर ती येऊ लागेल। तसेच या मंत्र जप केल्याने घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती देखील टिकून राहते। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण आपल्या स्वामींची उच्च कोटीची सेवा करत असतात। कुणी 21 दिवसांची सेवा करतं तर कुणी 11 दिवसांची सेवा करत असतं। तर तुमच्या घराच्या जवळच या औदुंबराचा वृक्ष असेल तर तुम्ही नक्कीच 11 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत ही सेवा जी आहे तर ती नक्की करा। तर तुम्हाला काय करायचे आहे, फक्त एक तांब्याभर पाणी तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला घरी यायचं आहे। एवढी ही सेवा जर तुम्ही 11 दिवस केली तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल। घरामध्ये सुख संपत्ती जी आहे तर ती यायला सुरुवात होईल। घरातील दारिद्र्यता गरिबी ही पूर्णपणे नष्ट होऊन हा उपाय एक तुम्हाला नक्की करायचा आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।